जर मनात आणलं तर काय करू शकतो याचं उदाहरण म्हणजे एसएल अगरबत्ती कंपनी आहे। या कंपनीने 2017 मध्ये कोकणात आपली सुरुवात केली। त्यावेळेला या अगरबत्ती उत्पादनाला मार्केटमध्ये टिकेल की नाही याची गॅरंटी नव्हती। मात्र या कंपनीने आपलं उत्पादन, आपली विविध कौशल्य जागवत या कंपनीचे नाव संपूर्ण कोकणामध्ये रुजवलंय आणि आज ही कंपनी संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर परदेशात सुद्धा आपलं अगरबत्तीचं चांगलं प्रॉडक्ट विकते। त्यामुळे या कंपनीच्या निमित्ताने आज चिपळूण येथील अतिथी सभागृहामध्ये एक विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। त्याचवेळी या कंपनीने आपल्या सर्व व्यावसायिक भागीदारांचं तसंच आपल्या कर्मचाऱ्यांचं विशेष असं कौतुक देखील केलंय। आज आम्ही दिनांक 23 रविवार दिनांक आम्ही 11 वाजता इकडच्या कोकणातल्या सगळ्या डिस्ट्रीब्युटर्स आणि होलसेलर्सला इथं आज आम्ही आमंत्रित केलेलं आहे की त्यांना आमच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रॉफिट मिळावा आणि आमच्या अगरबत्ती विकून आणि वितरक नेमून त्यांनी वितरक राहून त्यांनी आपल्या तरुण आणि पिढीला चांगला इथं व्यवसाय मिळावा। त्या माध्यमातून आजच्या दिवसाला आम्ही आमची फॅमिली एसएल अगरबत्ती कंपनी आज आमचं छोटंसं एक डिस्ट्रीब्युशन मीट आम्ही ठेवलेली आहे की 200-500 रुपयापासून आम्ही सुरुवात केलेली आहे। 500 रुपयेपेक्षा जास्त माझ्याकडे नव्हते, 500 रुपये किंवा तेव्हा 200-300 रुपये माझ्याकडे होते, तेव्हापासून मी सुरुवात केलेला हा व्यवसाय। आताचा विस्तार केवढा मोठा आहे? आज आम्ही 26 करोड रुपयाचा आमचा पूर्णतः व्यवसाय आमचा आहे। वार्षिक आमचं 26 करोड रुपये आम्ही म्हणजेच महिन्याला 2 करोड रुपयाचा आम्ही सप्लाय करतो। 2017 मध्ये ठराविक ठिकाणीच फक्त एसएल अगरबत्तीचा कोकणामध्ये माल येत होता, परंतु जसं जसं आम्ही दुकानदारापर्यंत पोहोचलो, त्यांना क्वालिटी दाखवली, त्यांना आपले रेट्स दाखवले, बाकीच्या कंपन्यांचे प्रोडक्ट आपण कम्पेअर केले, तेव्हा लोकांना आपल्या क्वालिटीला पहिल्यांदा पसंती दिली आणि आज क्वालिटीमुळे जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा आमचा बिझनेस होता कमीत कमी 60 ते 70 हजारचा महिन्याला बिझनेस होता। आज आपण हाच बिझनेस क्वालिटीच्या जोरावरती लोकांच्या म्हणजे जे आपले कस्टमर आहेत, डिस्ट्रीब्युटर्स आहेत, आपले जे रिटेल होलसेलर आहेत, या सगळ्यांच्या सहकार्यामुळं आपण आज हा बिझनेस मंथली इथे 15 लाखापर्यंत घेऊन जाऊ शकलो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।